पर्व न्यूज। आरंभ एका नव्या पर्वाचा। कवटेमहांकाळ तालुक्यातील हिंगणगाव परिसरात अल्पवयीन मुलीचा वारंवार पाठलाग करून तिचा विनयभंग केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे। या प्रकरणी कवटेमहांकाळ पोलीस ठाण्यात एका तरुणाविरुद्ध पोक्सो कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे। मिळालेल्या माहितीनुसार दिनांक 13 रोजी सकाळी 10:30 वाजण्याच्या सुमारास कवटेमहांकाळ शहरातील एका कोचिंग क्लाससमोर दिनांक 14 रोजी रात्री 8 वाजता हिंगणगाव परिसरात ही घटना घडली। संशयित आरोपी रोहित अशोक शर्मा राहणार हिंगणगाव यांना पीडित मुलीचा वारंवार पाठलाग केल्याचा आरोप आहे। पीडितेने दिलेल्या तक्रारीनुसार आरोपीने तिचा हात पकडून विनयभंग केला। पीडितेने विरोध करत हात सोडवून घेण्याचा प्रयत्न केला असता आरोपीने तिला मारहाण केली। तिच्या कुटुंबियांना जीवे मारण्याची धमकी दिल्याची तक्रारीत नमूद करण्यात आलं। या तक्रारीवरून कवटेमहांकाळ पोलीस ठाण्यात विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला। या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक प्रवीण कुमार कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक वैभव पाटील करतात। पुणे शहरातील आणि जिल्ह्यातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या आरंभ पर्व न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।